नमस्कार. भान स्वभांमध्ये तुमचं परत स्वागत. मी शुभदा सहस्त्रबुद्धे. आज माझी प्रिय मैत्रीण चारू बिराजदार नाही आहे आपल्याबरोबर, बिझी आहे जरा. म्हणून मग आता मीच आज घ्यायचं बघते. जरूर मला तुमचे कॉमेंट्स आणि फीडबॅक आवडेल. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा. हं? आपण मागच्या वेळेला रागाबद्दल बघत होतो. आणि रागाचेच इतके सगळे त्याचे सिबलिंग्स, बहीण भाऊ, म्हणजे थोडक्यात रागाचं प्रत्यंतर किती वेगवेगळ्या तऱ्हेने होतं हे आपण बघणार आहोत. त्यात आजचा हा एपिसोड आहे तो आहे हेल्पलेसनेस, अगतिकता. हां, याच्याबद्दल. तर आपण 3 उदाहरणं बघूया की कसे ते अगतिक होते किंवा कसं त्यांना मार्ग काढता आला. कारण शेवटी आपल्या सगळ्यांना कुठेतरी असं वाटत असतं की मला प्रत्येक प्रश्नातून मार्ग काढायचा आहे, मला तिथेच नाहीये थांबायचं. तर आपण बघताना असं बघूया की एक म्हातारं कपल आहे ज्यांना मार्ग नाही काढता आला. एक मधलं कपल आहे, त्यांनी काढला मार्ग, पण तो म्हणजे सर्व्हायवल मोडमधला होता. आणि तिसरं तरुण मुलगी, तिने व्यवस्थित तिला पाहिजे तसा मार्ग काढला. सगळ्यांनाच राग कधीतरी येतो. कधी येतो राग? तर जेव्हा कुठलं तरी इन्सिडेंट होतं, कुठली तरी व्यक्ती नेहमीसारखी नसते वागत आपल्याशी, आणि आपल्याला त्यातनं भरपूर त्रास होतो, आपण हवालदिल होतो. तर आता पहिलं उदाहरण बघताना एक होत्या शांताताई आणि त्यांचा नवरा, त्यांचे मिस्टर म्हणजे गंगाधर. दोघं जण राहत होते एका मोठ्या बंगल्यामध्ये. आणि पूर्वी बांधलेला तो बंगला, दगडी वगैरे सगळं, त्याच्यामध्ये भरपूर खोल्या होत्या. त्यांचे नातलं, नंतर त्यांचे पुतणे सगळे शिकायला पुण्यात होते आणि घर भरलेलं असायचं. आता ह्या दोघांचं म्हणजे गंगाधर पंत आणि या शांताताई यांचं रिलेशनशिप कसं होतं? तर रिलेशनशिपमध्ये ते पॉझिटिव्ह होते. ते प्रत्येक गोष्ट सांगायचे, शांता आज सकाळी हे कर नाश्त्याला, आणि मी ही भाजी घेऊन येतो, मग दुपारी ते कर, आणि त्याच्यानंतर मग चहा झाल्यावर रात्री अमुक तमुक कर. तर हे सगळं ते सांगायचे. म्हणजे यांना काही डिसिजन घ्यायची वेळच यायची नाही. अशी वर्ष चालली होती. मुलं सगळी बाहेर पडली, सेटल झाली आपापल्या पार्टनर्स बरोबर, आपल्या कुटुंबाबरोबर. पण हे राहिले पुण्यात. आता जेव्हा दोघंच होते, दिवस चालले होते, पण एक कम्फर्ट झोन आलेला होता. आणि अचानक एक दिवस ते गंगाधर पंत हार्ट अटॅकने गेले. गेल्यावर अर्थातच सगळी फोनाफोनी झाली. आणि जो मुलगा एक मुंबईचा होता तो आला, पुण्यातली मुलगी तर पळतच आली. बाहेरचा मुलगा म्हणाला मी नंतर येतो, मला रजा घ्यावी लागेल. झालं ते सगळं पुढचे कार्यक्रम. आणि या शांताती एकट्या पडल्या. त्यांना सुचेच ना की आता काय करू मी. म्हणजे मुलीला म्हणले जरा 2 दिवस राहशील का? तर मुलगी राहिली. आणि 2 दिवस त्यांचे जरा बरे गेले. आवराआवर सगळी करायचीच होती, भरपूर असतं एक मनुष्य गेल्यानंतरची कामं. मग ते व्हायला लागली होती. आणि मुलाला ते म्हणाल्या की आता तू जाणार आहेस मुंबईला, मला घेऊन चल ना. मुलगा म्हणाला अगं सॉरी आई, आत्ता ना माझं खूप धावपळ आहे, आणि तुला माहिती आहे तुझे सून पण किती बिझी असते, तर आपण जरा नंतर बघूया, तुझे होऊ देत कामं इथली. मग आई काय बरं म्हणणार, दुसरं काय. तसाही तिला आवाज विशेष नव्हता, तिचं म्हणणं विशेष कोणाला ऐकूच आलं नव्हतं. हाताला चव होती, सगळं नीट चालायचं, सगळं संसार नीट झालेला होता. पण अशी वेळ आली, कधीतरी येणार. मग त्या मुलीबरोबर तिच्या घरी गेल्या. गेल्यानंतर त्यांचा मला फोन आला की अहो असं असं झालं मागच्या आठवड्यात, तर मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर मी म्हटलं जरूर जरूर अगदीच. तर मी त्यांना भेटायला गेले. भेटायला गेल्यावर त्यांनी सांगितलं असं झालं, कधी मला वाटलंच नाही की ते आधी जातील. आता काही काही ह्या गोष्टी कुणालाच माहिती नसतात. मग त्या म्हणल्या की आता मला रोज सकाळी उठल्यावर त्यांचा भास होतो. ते नेहमी रोज सांगायचे की हे कर ते कर. इथे माझी मुलगी काय म्हणते, आई तुझी घडी तुझ्या घरी होती, मी माझ्या आईने करते, कारण आमच्या पण घराला एक वळण आहे ना, त्याप्रमाणे. मग मला कळतच नाही काय करावं. म्हणजे माझी काळजी ती
विशेष कुठे घेतीये असं मला वाटतं. पण खरं ती घेतीये काळजी. पण मला माझ्या विचारांनी इतकं हलवलेलं आहे की मला असं शांत नाही वाटत आहे. पूर्वी कसं आमच्या घरात शांतता असायची, माझं नावही तेच. पण आता माझी शांतता पूर्ण गेली आहे. ते गेले, त्यांच्याबरोबर माझी शांतताही गेली. असं करत आता मी काय करू? तर मी त्यांना धीर दिला. म्हटलं, असं नाही, तुम्ही पहिल्यापासून विचार करणारेच आहात आणि करू शकणार आहात. तर तुम्ही हळूहळू त्यातली कुठली कामं जी शिल्लक आहेत, त्यातलं बघा काय जमतंय काय नाही. सो त्या म्हटल्या बरं वगैरे. दुसऱ्या दिवशी काही नाही. तिसऱ्या दिवशी परत त्यांचा फोन आला, की मला ना माझी मुलगी ऑफिसला जायला लागली, की मला नको वाटतं एकटं राहायला. काय करू? तर मी म्हटलं, की आत्ता तरी तुम्हाला म्हणजे तिला विचारून 1-2 दिवस सुट्टी ती घेऊ शकेल. पण नंतर तुम्हाला एकटीलाच काढायचंय ना. त्या घरामधलं वळण जे असेल त्याच्यात सामावून जायचंय. तर त्या म्हणल्या मला कळत नाही. म्हटलं एक लिस्ट करा कामांची. काय करू शकाल ते माझ्याशी शेअर करा. बरं म्हणल्या. फोन बंद. आठवडा झाला. त्याच्यात नंतर मुलीचा फोन आला, की मला माझी आई इतकी वेगळी दिसते आता, की ती मला जाऊनच देत नाहीये घराच्या बाहेर. ती म्हणते तू थांब, तू मला सांग आता मी काय करू, नंतर मी काय करू. आणि थोडी विसरायला लागलेली आहे. म्हणजे काल आता तिने आंघोळ केली, मग परत थोड्या वेळाने संध्याकाळी म्हणली अगं माझी आंघोळच राहिली आज, मी आता परत आंघोळीला जाते हां. म्हणजे असं कसं होतंय, काय होतंय? तर काय होतंय हे बघूया आपण. एक कम्फर्ट झोन होता, तो तुटला. त्यांनी शिकण्याचा, वेगळं शिकण्याचा, आयुष्यामध्ये आपल्याला शिकत राहायला लागतं नवीन नवीन गोष्टी. जग तर इतक्या फास्ट पुढे चाललंय. पण त्यांनी काही तसा प्रयत्न केला नव्हता, दोघांनी नव्हता प्रयत्न केलेला. तर त्यांच्या ज्या न्यूरॉनच्या लिंक्स होत्या त्या नवीन काही बांधल्याच गेल्या नाही. आणि जे जुनं होतं त्याच्यात एक तो शॉक होताच, की अरे माझा नवरा मला सोडून कसा काय गेला. त्याच्यामध्ये त्या इतक्या फास्ट चेंज झाल्या. अल्झायमर झाल्याचमुळे कॉन्फिडन्स गेलेलाच होता. मुलीलाही आता कळायला म्हणजे कळत नव्हतं काय करावं. ती तिच्या भावाला म्हणत होती अरे घेऊन जा ना आईला. झाले की आता 2 आठवडे. तो म्हणत होता मी 1 आठवड्याने येतो. पण इतक्या फास्ट गोष्टी झाल्या की त्या बाई, शांताताई, या अचानकपणे थोड्याशा वेड्यासारख्या वागायला लागल्या. म्हणजे त्या डिसऑर्डर सेट इन झाली. डिसऑर्डर सेट इन झाल्यानंतर काय होणार आहे? कुठलीच गोष्ट बॅलन्स्ड राहणार नाही आहे. नेहमी सारखं हा विषयच राहणार नाही आहे. त्या ज्यांच्यामुळे शांतता होती त्या ह्यांच्या मुलीच्या घरामध्ये आल्यानंतर शांतता पण राहीना. कारण त्या सारख्याच विचाराविचारी करायच्या. ए मी आता काय करू? ए आता मला नीट नाही वाटत आहे. ए जरा माझ्याबरोबर बस ना. ए जरा मला चहा करून दे ना. कंटिन्युअस त्यांचं मागणं असायचं. कधी न मागितलेल्या अशा या बाई पूर्ण बदलल्या. हे जरा एक वाईट घडलं, की म्हणजे काउन्सिलिंग करण्याच्या पलीकडे त्या गेल्या. काहीच उपयोग नाही झाला. म्हणजे माझाही नाही झाला त्यांना उपयोग आणि त्यांचाही त्यांना नाही झाला. म्हणजे एक सॅड स्टोरी झाली. हे सगळं का झालं तर बघायला गेलं तर त्यांनी गिव्हअप केलं. हं? नंतर त्यांना हेल्पलेसनेस फील झाला. तो इतका हेल्पलेसनेस फील झाला की त्यांना कॉन्फिडन्सच गेला पूर्ण. तर असं काही काही नकोय व्हायला. म्हणून काय करावं मग? तर ह्यासाठी पूर्वीपासून प्रत्येक बाईनी, पुवानी सुद्धा, की माझं लाईफ काय आहे ते मला माझे डिसिजन्स घेऊ द्या. बरोबर? म्हणजे एकमेकांचा आधार असावा. पण एकदा स्विच ओव्हर पण करावेत रोल्स कधी कधी. तिनेही बँक शिकावं, तिनेही काही गोष्टींचे डिसिजन्स घ्यावेत. असं करत करत जर गेलं तर ॲटलिस्ट असं होणार नाही. हो की नाही? दुसरं उदाहरण बघूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये तो आणि ती 40शीतले आहेत. तो आहे 40, ती आहे 39. दोघंही एकाच कॉलेजमध्ये होते. आपण त्यांना काहीतरी नावं देऊया. ती नावं असू शकतात रेखा आणि राहुल. तर आता हे दोघंही दिसायला मेड फॉर इच अदर, म्हणजे एकदम हँडसम आणि ती पण सुंदर. तिला तर कॉलेजमध्ये ब्युटी क्वीनचं काहीतरी एकदा पारितोषिकही मिळालं होतं. त्या दोघांचं लग्न त्यांनीच ठरवलं. तो मिलिटरीमध्ये गेला. तिथे मोठा मोठा होत आत्ता कॅप्टनच्या एजला होता.
झाला असता पुढे मेजर कर्नल वगैरे सर्वच. आणि तीही घरी असायची, पण तिने ठरवलं मी हाऊसवाईफ असणार आहे, मी नोकरी नाही करणार आहे. मला त्याचा फोन आला की मॅडम, माझा एक प्रॉब्लेम आहे. तर मी म्हटलं काय हो, काय आहे प्रॉब्लेम? मला भेटायला यायचं आहे तुम्हाला, कारण असं फोनवर मी काय काय सांगणार. तर त्यांना अपॉइंटमेंट दिली, ते आले. म्हणाले की तुम्हाला काय वाटतंय मी कसं आहे, माझं व्यक्तिमत्व कसं आहे? तर मी म्हणले छान, स्मार्ट, तुम्ही तर मिलिटरीमध्येच वाटताय. तर तो म्हणाला येस, आय एम इन मिलिटरी, आय एम इन आर्मी. आणि आता आमचं पोस्टिंग नुकतंच म्हणजे इथे झालेलं आहे पुण्याला. आधी आम्ही हैदराबादला होतो वगैरे वगैरे. मग म्हटलं तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तर म्हटलं माझा प्रॉब्लेम हा आहे की माझी बायको सारखी वैतागलेली असते माझ्यावर. म्हणजे काय? तर म्हणे ती, तिचं सौंदर्य त्याच्यातच गर्क असते. किती वेळा माझी नजर जाते तेव्हा ती आरशासमोर असते. मग म्हटलं तुमच्या घरी कोण कोण आहे? तर म्हणे नाही, पोस्टिंगवर इथे आलोय आम्ही, मूळचे इथले नाहीच, नागपूरचे. पण आता इथे आल्यानंतर इथे काही जण माहितीच आहेत, पण अदरवाईज क्लब असतो आमचा, RSI आणि असे काही क्लब्स आहेत, तिथे आम्ही जात असतो. तर म्हटलं मग एक्झॅक्टली तुम्हाला सगळ्यात काय टॉप ऑफ द माइंड डाचतंय? तर ते म्हणाले की मला तिच्याबरोबर डायलॉगच करता येत नाहीये, ती माझ्यावर सारखी उखडलेली असते. म्हणजे आम्ही सहजीवन हा प्रकार किंवा एकमेकांची कंपनी एन्जॉय करणं हा नाहीये, होतच नाहीये. बरं म्हणलं, मी एकदा येते भेटायला, बघूया घरी तुमच्या. सो मी एकदा त्या बाजूला गेलेलं असताना त्यांच्याकडे डायरेक्ट गेले. म्हणाले की मी या साईडला आले होते, तुमचे मिस्टर आणि माझे मिस्टर ओळखतात एकमेकांना, तर मी येऊ का आत? तर त्या म्हणलं या ना, त्यात काय. मग आले, बसले. तिथे मला दिसलं की त्या तर काय टॉप टू बॉटम एकदम मॅचिंग आणि ह्याच्यात सगळं परफेक्ट. आणि म्हटलं त्यांना मग की किती छान दिसता तुम्ही, आणि तुम्ही काय काय करता वगैरे. तर त्या म्हणाल्या तसं काहीच करत नाही आणि मी करणार पण नाही आहे काहीच. हे म्हणतात मला की तू काहीतरी क्लासेस घे, शिकव, काहीतरी कर, एंगेज हो. मी कशाला एंगेज हो? मी एवढी सुंदर आहे की मी, मला आवडते, मी पाहिजे तसे माझे ड्रेसेस घालते, क्लबला जाते, आणखीन काय हवंय? म्हटलं तुमच्या घरात कोण कोण आहे? तर म्हणे माझ्या 2 मुली आहेत. मग म्हटलं अरे किती मजा ना तुम्हाला, त्यांचे फ्रॉक्स, त्यांचे डिझाईन्स वगैरे वगैरे. तर त्या म्हणल्या ठीक आहे, म्हणजे काय रेडीमेड आणते मी, खरं मी माझ्यासाठी फॅशन डिझाईन करते, पण त्या काय लहान आहेत, मी त्यांच्यासाठी का करू? मग म्हटलं की तुमचं आणि तुमच्या मिस्टरांचं किती वेळा असं सिनेमाला जाणं किंवा फॅमिली म्हणून तुम्ही कुठे जाता? म्हणे मला अजिबात त्याची कंपनी आवडत नाही. किती मूर्ख माणूस आहे हा. एव्हा ना त्यांनी माझ्यासाठी ही तिसरी गाडी किंवा असं काहीतरी घ्यायला पाहिजे होतं. काय केलंय त्यांनी? मी म्हणलं अहो, मिलिटरीमध्ये आहेत, आपल्या देशाच्या संरक्षणातला काही वाटा तेही उचलत आहेत, तर तुम्हाला त्यांच्याबद्दल अभिमान कसा नाही आहे? कशासाठी अभिमान? माझ्यासारख्या सुंदर मुलीला, सौंदर्यवतीला कितीतरी गोष्टी पाहिजे होत्या, त्या मला कुठे मिळत आहे? मी अजिबात करणार नाहीये, काहीच करणार नाही त्यासाठी. मी एकदम हतबल झाले आणि विचार केला की ठीक आहे, आता कट शॉर्ट करून निघावं. त्यांना म्हटलं भेटू परत, आणि निघाले. निघाले मिस्टरांचा, त्यांच्या फोन आला, मिस्टर राहुलचा. म्हणाले काय रेखा काय म्हणत होती? तर मी म्हटलं अहो, जरा त्या स्वतःतच गर्क आहेत, त्यामुळे तुम्हाला तुमची काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्हाला ज्याचा त्रास होतोय तो तुम्ही माझ्याबरोबर डिस्चार्ज करा, कारण डिस्चार्ज केल्यानंतरच तुम्हाला काहीतरी फ्रेश नवीन विचार मनात येणार आहे. तुम्ही अर्थातच एंगेज राहावं, तुम्हाला तुमचं दुसरे कोणी भाऊ किंवा मित्र असतील त्यांच्याबरोबर जावं, आणि मला वाटते तुम्ही तुमच्या मुलींकडे लक्ष द्यावं जेवढ्या वेळ मिळेल तेव्हा. कारण इंटरेस्ट कुठल्या तरी एका पेरेंटने घ्यायला पाहिजे ना मुलींमध्ये. त्या काय फील करणार की हे काय, हे दोघंही त्यांच्या त्यांच्याच नादात, मग आमचे प्रश्न कोण सोडवणार आहे? त्यांना त्यांचं मन मोकळं करू दे तुमच्याशी, चालेल ना? मग तसं त्यांचं ठरलं. त्या बाईंचं OCD होतं, म्हणजे ऑप्रेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर होती, आणि त्या त्यातनं बाहेर येऊ इच्छित नव्हता. दोघांचं वय आता 40 होणार झालेलं. त्याच्यानंतर काय हळूहळू 45-50. पण शेवटी सौंदर्य कोणी दिलेलं आहे? त्यांनी मिळवलंय का? नाही, ते देवानी दिलेलं आहे, नॅचरल आहे.
मग ते असं असताना त्याच्यामध्ये त्यांनी गर्क राहावं बाहेरच्या व्यक्तिमत्वाकडे, का काहीतरी स्वतःलाही थोडंसं शिकून मोठं करावं किंवा मॅच्युअर व्हावं, हे सगळं नव्हतं. म्हणून म्हणजे तसं म्हटलं तर आपल्याला अशी कुटुंब दिसल्यावर त्यांच्यासाठी सद्भावना येते, करुणा येते, की त्या मुली आणि त्यांचं विश्व हे कसं फुलणार याबद्दल. मग आता आपण तिसऱ्या उदाहरणाकडे बघूया. तर तिसरं उदाहरण आहे एका मुलीचं. तिचं नाव आहे मोना. तिने MBA केलेलं आहे. काय आत्ताच पासआउट झाली आणि पासआउट व्हायच्या आधी 3 कंपन्यांनी तिला सिलेक्ट केलं. कारण ती टॉपर होती, स्मार्ट होती, ती आपापले डिसिजन घेऊ शकायची, कुठेही तिला हँगअप्स नव्हते, मोकळ्या मनाने बोलायची, म्हणजे एक टीम लीडर म्हणून योग्य होती. आता ती त्या कंपनीत लागली, पुण्याच्याच कंपनीत. ती माझ्या मुलाची मैत्रीण आणि मला कधी कधी भेटायची. म्हणायची की आंटी, आता मी नवीन जॉब घेतला आहे आणि मला आवडतंय जॉब, पण थोडंसं कुठेतरी अजून सेटल होतीये मी. मग म्हटलं काय एक्झॅक्टली, मला जसं जेव्हा जेव्हा भेटू तेव्हा सांगत जा, काही माझा उपयोग झाला तर जरूर मी करीन. तर ती म्हणली हो नक्की. मग आता ती जात होती कधीतरी, माझी तिची नेमकी मेट्रो स्टेशनवर परत एकदा भेट झाली. तर ती म्हणाली की बरं झालं तुम्ही भेटलात. आज बघा, मी आता जाईन ना ऑफिसला, तेव्हा ते बॉस जर असतील तर माझा मूड एवढा चांगला नसणार आहे. म्हटलं का, काय झालं? तर ती म्हणाली की ते ना असं बहुतेक टार्गेट करून माझ्याकडे बघतायत की मी अं, असं नॉर्मल नसायला पाहिजे, ॲसर्टिव्ह नसायला पाहिजे, मी असायला पाहिजे अशी जरी दबलेली, सारखं सर 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 करणारी, असं त्यांची अपेक्षा मला वाटते. म्हटलं म्हणजे काय होतं एक्झॅक्टली? तर ती म्हणाली की काही नाही, मला म्हणतात की सकाळी मी जेव्हा येईन, मी तू आधी तर पोच, ठीक आहे, सगळेच जणांनी पोचायला पाहिजे, मी नंतरच येणार. आणि मी आल्यानंतर माझ्यासाठी गरम कॉफीचा मग तू आणायचास. तर मला पण असं झालं, अरे का, काय असेल मनात आलं. तर ती म्हणाली बघा ना, म्हणजे मी माझं काम करत असते, हे तेवढ्याकरता मला फोन करतात आणि म्हणतात की ये आणि मला कॉफी दे. माझं काम आहे का ते? पिऊन पण असतो, बऱ्याच वेळा असतो, जेव्हा नसेल तेव्हा मी द्यायला काही मला प्रॉब्लेम नाही. पण हे ना आता तिसऱ्यांदा झालं की त्यांनी बोलवलं आणि एकदा तर क्लायंट्स होते, त्यांच्यासाठी पण कॉफी सांगितली त्यांनी मला. पण मला हे असं लक्षात येत नाहीये की दरवेळेला मीच का, म्हणजे एक असं अनइझीनेस आलेला आहे मला. तर मग काय करशील ग तू? ती म्हणली मी सांगतेच आता, मी थोडं थोडं माझ्या मनाची तयारी केली आहे. मग नंतर मला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी फोन आला. म्हणाली की मॅडम, मी सरळ रिझाईन केलेलं आहे. म्हणलं अरे च्या, इतकं डेअरिंग कसं काय तुझ्यात? तर म्हणे तसं तर आम्हाला MBA करताना बऱ्याच गोष्टी ओपन होतात, कॉन्फिडन्स असायलाच लागतो, कन्व्हिन्सिंग असावंच लागतं, अशा कितीतरी एक्सप्रेशन्स आणि व्यक्तिमत्वांचे गुणधर्म, व्हर्च्यूज असायला पाहिजेत ना. तसं मी ऑलरेडी प्रॅक्टिस केलेली आहे. तर मग कसं काय केलंस तू? तर तिने मला सांगितलं की मी ऑलरेडी दुसरे 2 होते प्लेसमेंटसाठी, मला ऑफर्स होत्या ना त्या, तर त्यांना फोन केले. तर एक म्हणाले की 1 महिन्यानी जॉईन हो, एक म्हणाले की आत्ता 1 आठवड्यानी जॉईन हो. तर मी त्यांना हो सांगितलं सरळ आणि माझं रेसिग्नेशन पण देऊन टाकलं. अगं पण तुला काहीतरी नोटीस पिरियड असणार आहे ना? तर ते म्हणले हो, नोटीस पिरियड 1 महिन्याचा आहे. जाऊ दे ना, 3 आठवडे गेले, माझं पेमेंट तरी मला काही हरकत नाही आहे, पण मला अशी अरेरावी नको आहे. शेवटी रिस्पेक्ट हा नको का द्यायला एकमेकांना? हा पाहिजे ना. आमच्या घरात आहे, कितीतरी ऑफिसेसमध्ये आहे, मी देते सगळ्यांना रिस्पेक्ट. पण इथे हा कसा जेंडर बायस आहे, कशासाठी? मला का ते पटलं नाही आणि मी ठरवलं की मी का दुःखात दिवस घालवू. मला मिळतील अपॉर्च्युनिटीज आणि मी त्याच्यावर कॅश इन करेन. तर मी तिला म्हटलं बेस्ट ऑफ लक, यू हॅव डन युअर जॉब व्हेरी वेल, यू हॅव स्टूड अप फॉर युअर सेल्फ. स्वतःसाठी उभं राहणं महत्त्वाचं आहे आणि ते तिने केलं. तर हे असं जेव्हा आपण बघतो की काही काही गोष्टी असतात की तिने त्याच्यावर मात केली, मोनानी मात केली. राहुल आणि रेखानी OCD आणि फ्रस्ट्रेशन कडे ते गेले
की काही नाही, तू तुझ्या दुनियेत, मी माझ्या दुनियेत. कसं तरी आपण जगाला दाखवण्याकरता एकत्र आहोत. मुलींसाठी मी आहे असं राहुलने ठरवलं. आणि शांताताई तर पलीकडेच गेल्या. तर आपण ठरवायचं की आपल्याला या सगळ्यामध्ये कसं हवंय. आपल्याला इंट्रोस्पेक्शन करायला पाहिजे की मी मला आवडेल अशी आहे का, का मी कुठेतरी कोणाच्या तरी आधारावर अवलंबून आहे. थोडंसं हरकत नाही आहे चेंज करायला डायरेक्शन, प्रयत्न करायला हरकत नाही, नवीन काहीतरी शिकायलाही हरकत नाही. तर इथेच आपण थांबूया आज. आणि मी वाट बघते तुमच्या कॉमेंट्सची. माझा नंबर परत एकदा सांगते, 98-909-14-13-8. आणि शुभदा सहस्रबुद्धे बोलतीये तुमच्याशी. वाट बघतीये तुमच्या कॉमेंट्सची. ओके, आत्ता आपण इथेच थांबतोय. नमस्कार. परत एकदा भेटूया काही दिवसांनी. थँक्यू.